ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं सातट रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेले मराव वाटलं. काय शब्द आहे बाई, मराव वाटलं. आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. खून करणाऱ्यांकडून बोलची बोलत नाही. तुम्हाला नुसती एक पट्टी दिसली आणि हातात रक्त हे झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं सातट रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेले मराव वाटलं. काय शब्द आहे बाई, मराव वाटलं. आणि संतोष भाई देशमुख मेले ते तर काहीच नाही, ते शिष्यगाव नाही, त्याबद्दल काय वाटलं नाही. प्रभूशिक मारलं नाही, क्रूर हत्या होती ती, क्रूर. आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्रायू पडत होती. तिथं अनेक गोरगरीबावर झालं ना, अनेक गोरगरीबावर झालं. संतोष भाईला तर न्याय आम्ही देणारच, आम्ही तर देणार, आम्ही नाही आता कोणी येऊ दे, किती बाजू भक्कम करून दे,